जय हरी मित्रांनो, घरकुल धारकांसाठी खूप मोठी खुश खबर आहे। कारण बऱ्याच दिवसापासून घरकुल धारकांचे हप्ते रखडले होते आणि त्यांना ते मिळालेले नव्हते। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून 10,000 कोटी रुपयांची तरतूद आता केलेली आहे आणि त्याबद्दलचा राज्य सरकारने शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे। आणि तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर बघायचा आहे की नेमके हे कोणत्या घरकुल धारकांना पैसे मिळणार आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। मात्र आपल्याला एक छोटीशी विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त घरकुल धारक बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। आता मित्रांनो, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी असे दोन केले आहेत। मात्र हा जो काही शासन निर्णय आहे तो आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने 2026-27 साठी मदर सँक्शनच्या अंतर्गत 6,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारचे आणि त्यास समरूप हिस्सा 4,000 कोटी रुपये राज्य सरकारचा असे मिळून 10,000 कोटी रुपये हे घरकुल धारकांना देण्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत हे जे काही पैसे आहेत तर ते अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली BDS संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे लेखा शीर्षाअंतर्गत वितरित सुद्धा करण्यात आले आहेत। आणि यामधील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा निधी फक्त घरकुल धारकांसाठीच वापरायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी नाही। आणि त्याहून पुन्हा एक महत्त्वाचं की ज्या घरकुल धारकांचे हे हप्ते राहिलेत त्या घरकुल धारकांना हे पैसे वितरित केल्याच्या नंतर त्या वितरित केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे सादर करायचे की हे पैसे त्या घरकुल धारकांना वितरित केलेत। म्हणजे आपल्या खात्यात आपले जर पैसे राहिलेले असले तर हे 100% आता ह्या 10,000 कोटीच्या मधून येणार आहेत। अशी ही महत्त्वाची खुशखबर घरकुल धारकांसाठी होती। तर तुमचे या अगोदरचे हप्ते मिळालेले आहेत का किंवा तुमचे राहिलेले आहेत हे नक्कीच कमेंट करा। तुम्हाला माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त घरकुल धारकांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।